गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या तासाला आपण ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरला सुरुवात करणार आहे आणि या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचं मार्काचं डिस्ट्रीब्युशन आहे 7 मार्क्स विथ ऑप्शन. ठीक आहे. तर ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरला सुरुवात करण्याआधी ह्या ग्रॅव्हिटेशनवरती अनेक सायंटिस्टनी ह्याचा स्टडी केलेला आहे. त्यापैकी आर्यभट्ट या सायंटिस्टनी, जे इंडियन सायंटिस्ट आहे, त्यांनी काय सांगितलं की ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन. जे प्लॅनेट आहेत, जे सगळेच्या सगळे प्लॅनेट आहेत, ते सनच्या अराउंड रिव्हॉल्व होतात. त्यानंतर पुढे जाऊन जो गॅलिलिओ हा सायंटिस्ट आहे, ह्या सायंटिस्टनी काय सांगितलं की जे दोन ऑब्जेक्ट असतात त्याचं जे समजा हा एक ऑब्जेक्ट आहे, छोटा ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास समजा m1 असणार आहे. हा मोठा ऑब्जेक्ट आहे, ह्याचं मास m2 असणार आहे. आणि हे दोन्ही ऑब्जेक्ट जे आहेत ज्याचं मास डिफरंट आहे, असे एका वेळी जर आपण वरून खाली टाकले तर ते एकाच वेळी अर्थवरती पोहोचतात. तर हे त्यांनी सांगितलं, परंतु ह्याचं रिझन त्यांना सांगता आलं नाही की ते एकाच वेळी का पोहोचतात. तर पुढे जाऊन न्यूटननी काय सांगितलं की अर्थ हा एक मोठा ऑब्जेक्ट आहे आणि तो या दोन ऑब्जेक्ट वरती सारखा फोर्स अप्लाय करत असतो, सारखा फोर्स ऍक्ट करतो. त्यामुळं हे दोन्ही ऑब्जेक्ट एकाच वेळी अर्थवर रीच होतात किंवा अर्थवरती पोहोचत असतात, असं न्यूटननी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊन केप्लर्सनी, ह्या सायंटिस्टनी काय केलं की ह्याचा स्टडी केला आणि त्यांनी जे लॉज तयार केले किंवा मॅथमॅटिकल इक्वेशन्स तयार केले आणि त्याच्यावरून त्यांनी लॉज तयार केले. केप्लर्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की जे प्लॅनेट आहेत रिव्हॉल्व अराउंड द सन, ज्यावेळेस रिव्हॉल्व होतात त्यावेळेस ते रिव्हॉल्व होत असताना त्याला लागणारा जो टाइम आहे तो कशा पद्धतीनं फाइंड आउट केला जातो, किंवा जो एरिया आहे, किती एरिया मध्ये तो रिव्हॉल्व झालेला आहे, हे त्यांनी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे केप्लर्सनी 3 लॉ मध्ये ते प्लॅनेट कशा पद्धतीनं रिव्हॉल्व होत असताना त्याचा टाइम कसा, किती टाइम लागेल किंवा एरिया किती लागेल, हे त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊन न्यूटननी काय एक्सप्लेन केलं की जे दोन ऑब्जेक्ट असतात किंवा प्लॅनेट, आपण म्हणतो अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. हा सन आहे आणि हा अर्थ आहे. अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. हा अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन होत असताना त्याच्यामध्ये काय आहे तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, हे न्यूटननी सांगितलं. नुसतं रिव्हॉल्व होतो, त्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतोय, परंतु का रिव्हॉल्व होतो तर त्याच्यामध्ये काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, हे न्यूटननी एक्सप्लेन केलेलं आहे. आणि ते एक्सप्लेन केल्यानंतर त्यांनी एक लॉज तयार केलेला आहे, त्याला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं म्हटलं जातं. मग याचा स्टडी आपल्याला ह्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये करायचा आहे. तर सुरुवातीला आपण जे केप्लर्सनी लॉ तयार केलेले आहेत त्याचा स्टडी आपल्याला करायचा आहे. त्याच्यामध्ये केप्लर्स लॉ, केप्लर्स फर्स्ट लॉ, त्याच्यामध्ये त्यालाच लॉ ऑफ ऑर्बिट असं म्हटलं जातं. आता काय आहे हा लॉ, तर ऑल प्लॅनेट moves in elliptical orbit around the sun with the sun at one of the foci of the ellipse. ठीक आहे. आता या लॉ ऑफ ऑर्बिट याचा काय अर्थ आहे ते आपण आधी एक्सप्लेन करूया. तर याच्यामध्ये काय सांगितले, ऑल प्लॅनेट मूव्ह इन इलिप्टिकल ऑर्बिट अराउंड द सन अँड विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय ऑफ द इलिप्स. म्हणजे
ह्याच्यामध्ये जो प्लॅनेट आहे तो इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो आणि त्याच्यामध्ये हे जे दोन आहेत एस अँड एस डॅश इलिप्टिकल ऑर्बिट मधले ह्याच्यामध्ये जे एस आणि एस डॅश आहे तो काय आहे फोकाय ऑफ द इलिप्स आहे. ठीक आहे. त्यानंतर एम एन पी ए. आता ह्याच्यामध्ये सन जो आहे तो या दोन्हीपैकी एका ठिकाणी असणार आहे. आता हे जे डिस्टन्स आहे पी ए, हे जे डिस्टन्स आहे ते 2a डिस्टन्स आहे आणि त्याला काय म्हटलेलं आहे मेजर ॲक्सिस ऑफ द इलिप्स. पी ए काय आहे, पी ए इज इक्वल टू मेजर ॲक्सिस ऑफ द इलिप्स इज इक्वल टू 2a. आता त्यानंतर PO अँड OA हे काय असणार आहेत सेमी मेजर ॲक्सिस असणार आहेत आणि ते किती असणार आहेत A असणार आहे, हाफ असणार आहे. PO इज इक्वल टू OA इज इक्वल टू सेमी मेजर ॲक्सिस असणार आहे आणि हे डिस्टन्स किती असणार आहे A असणार आहे. सेमी मेजर ॲक्सिस ऑफ द इलिप्स A डिस्टन्स असणार आहे. ठीक आहे. आता एम एन हे जे डिस्टन्स आहे हे 2b असणार आहे. किती आहे 2b आहे. त्यामुळं एम एन इज इक्वल टू त्याला काय म्हटलेलं आहे या डिस्टन्सला मायनर ॲक्सिस ऑफ द इलिप्स. मायनर ॲक्सिस ऑफ द इलिप्स इज इक्वल टू 2b असणार आहे. ठीक आहे. आता त्यानंतर पुन्हा इथं MO इज इक्वल टू ON इज इक्वल टू हे जे डिस्टन्स आहे काय असणार आहे सेमी मायनर ॲक्सिस असणार आहे. सेमी मायनर ॲक्सिस ऑफ द इलिप्स असणार आहे आणि ते किती असणार आहे B असणार आहे. इथून इथपर्यंत B असणार आहे आणि इथून इथपर्यंत B असणार आहे. ठीक आहे. आता त्यानंतर ह्याच्यामध्ये हा जो पॉइंट P आहे, पॉइंट P इज क्लोज टू द सन. या सनच्या काय आहे क्लोज आहे. त्यामुळं विच इज कॉल्ड ॲज पेरिहेलियन. त्याला काय म्हटलं जातं पेरिहेलियन असं म्हटलं जातं. आणि A जो पॉइंट आहे तो काय आहे सनच्या फार्देस्ट आहे म्हणजे सन पासून लांब आहे त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं अफेलियन. आता केपलर सेकंड लॉ काय आहे द लाईन दॅट जॉईन्स अ प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आता ह्याचं मीनिंग आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्या आधी केपलरनी काय सांगितलं जो सनच्या जवळ जो प्लॅनेट आहे तो फास्ट मूव्ह करेल, तो लवकर डिस्टन्स कव्हर करेल. ठीक आहे. पण सनच्या लांब जो प्लॅनेट आहे तो काय करेल स्लो मूव्ह करेल आणि कमी डिस्टन्स कव्हर करेल. ठीक आहे. तर ह्या केपलर सेकंड लॉने काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं त्या स्टेटमेंटचं मीनिंग आपण लक्षात घेऊया. द लाईन दॅट जॉईन्स अ प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. त्याच्यामध्ये सन अँड प्लॅनेट जॉईन केले त्यानंतर त्याच्यामधला जो स्वीप्स म्हणजे कव्हर केलेला जो डिस्टन्स आहे प्लॅनेट आणि सनच्या अराउंड आणि त्याचा जो एरिया आहे म्हणजे कव्हर केलेला जो एरिया आहे आणि त्याला लागणारा जो टाइम आहे तो कसा असणार आहे सारखा असणार आहे. म्हणजे इथं बघा हे प्लॅनेट इथून इथपर्यंत डिस्टन्स कव्हर करण्यासाठी समजा 1 डे एका दिवसामध्ये हा इथून इथपर्यंत एवढा डिस्टन्स कव्हर करतो त्यावेळेस हा एरिया इथं काय त्याला मिळणार आहे 100 मीटर स्क्वेअर एवढा एरिया मिळणार आहे. ठीक आहे. आता इथं तेवढाच 1 डे मध्ये काय होणार आहे 100
मीटर स्क्वेअर एवढा एरिया काय होणार आहे, कव्हर होणार आहे. म्हणजे जेवढा टाइम लागणार आहे, हा आपण 1 डे हा काय कन्सिडर केलेला आहे, टाइम केलेला आहे. 1 डे मध्ये काय होणार आहे, इथं एवढा डिस्टन्स कव्हर होणार आहे. जरी जवळ असला तरी त्याचा एरिया किती कव्हर होणार आहे, 100 मीटर स्क्वेअर एवढा एरिया कव्हर होणार आहे. आणि इथं 1 डे एवढ्या टाइम मध्ये 100 मीटर स्क्वेअर एवढा टाइम कव्हर होणार आहे. ठीक आहे. आता त्याचं प्रूफ आपल्याला बघायचं आहे की इक्वल टाइममध्ये इक्वल एरिया कव्हर करतो, त्याचं आपल्याला प्रूफ बघायचं आहे. आता याच्यामध्ये कन्सिडर अ प्लॅनेट मूव्स विथ स्मॉल डिस्टन्स. कन्सिडर प्लॅनेट मूव्स small distance in a short interval of time आणि तो शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम काय असणार आहे, डेल्टा टी असणार आहे. ठीक आहे. म्हणजे हा जो प्लॅनेट आहे स्मॉल डिस्टन्स मध्ये कव्हर करेल इन अ शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम, त्यावेळेस शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम काय असणार आहे, डेल्टा टी असणार आहे. आता इथला हा मी एका बाजूला ट्रायंगल काढून घेते. हा काय असणार आहे, सेंटर सनचा. त्यानंतर एस आणि पी, हे पी हा काय असणार आहे, डिस्टन्स असणार आहे, आर वेक्टर हे डिस्टन्स असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये स्मॉल डिस्टन्स जो कव्हर केलेला आहे, स्मॉल डिस्टन्स असल्यामुळं तो एक स्ट्रेट लाईन आपण कन्सिडर करणार आहे. हा ट्रायंगल इथं कन्सिडर करणार आहे. आता ह्याच्यामध्ये हा जो डिस्टन्स आहे डी काढण्यासाठी बघा, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता ह्याच्यामध्ये v इज इक्वल टू इथं डिस्टन्स d आणि जो टाइम आहे शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम काय असणार आहे, डेल्टा टी असणार आहे. त्यानंतर d इज इक्वल टू काय मिळेल, v इंटू डेल्टा टी. डिस्टन्स इज इक्वल टू v इंटू डेल्टा टी मिळेल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जो एरिया आहे, स्मॉल जो एरिया आहे, एरिया स्वेप्ट बाय द प्लॅनेट तो काढायचा आहे. मग डेल्टा ए इज इक्वल टू इथं एरिया आपण डेल्टा ए कन्सिडर करणार आहे, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता याच्यामध्ये 1/2 इंटू बेस म्हणजे काय असणार आहे, हा आर वेक्टर बेस असणार आहे. हाईट ह्याच्यामध्ये डिस्टन्स इज इक्वल टू आपण काय काढलेलं आहे, v इंटू डेल्टा टी. त्यामुळे इथं v इन वेक्टर फॉर्म मध्ये आपण लिहिणार इंटू डेल्टा टी येईल. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये डेल्टा ए हा जो शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम मी इकडे घेतला, डेल्टा ए डिवायडेड बाय डेल्टा टी एरियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू 1/2 इंटू आर वेक्टर क्रॉस v वेक्टर. आता याला इक्वेशन नंबर 1 देऊया. त्यानंतर लिनियर मोमेंटम इज गिवन बाय p वेक्टर. लिनियर मोमेंटम काय, p वेक्टर इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मास इंटू वेलोसिटी. Therefore p vector is equal to p vector divided by m. Substitute this value in equation number 1. We get aerial velocity delta a divided by delta t is equal to 1/2 into r vector into p vector divided by m. This is equation number 2. Then angular momentum is given by
L vector, it is denoted by L vector, is equal to r vector into linear momentum p vector. Angular momentum म्हणजे काय आहे तर r vector क्रॉस linear momentum p vector. ठीक आहे. आता substitute this value in equation number 2. We get aerial velocity delta A divided by delta T is equal to 1/2 into r vector cross p vector is a angular momentum L vector divided by m. In this case, this is the equation number 3. In this case, angular momentum L vector is constant. Angular momentum is constant and mass of a planet is also constant. Therefore, delta A divided by delta T is also constant. Therefore, this aerial velocity is a constant. This proves law of area. केपलर्स थर्ड लॉ, त्यालाच आपण लॉ ऑफ पिरियड असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये याचं स्टेटमेंट काय आहे तर द स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन इज प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द सेमी मेजर ॲक्सिस ऑफ द इलिप्स ट्रेस्ड बाय द प्लॅनेट. आता याच्यामध्ये हा जो लॉ आहे तो केपलर्सनी काय केलेला आहे, रेग्युलर ऑब्झर्वेशन ऑफ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन. कुठलेही जे प्लॅनेट आहे सनच्या अराउंड रिव्हॉल्व होत असताना त्या ऑब्झर्वेशनच्या बेसवरून हा लॉ तयार केलेला आहे. आणि ह्याच्यावरून आपल्याला जो टाइम पिरियड आहे म्हणजे प्लॅनेट, समजा याच्यामध्ये हा जो सेंटर सन आहे आणि हे अर्थ आहे, हा प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट, तो रिव्हॉल्व होत असताना त्याचा जो पिरियडिक टाइम आहे टी आपल्याला काढता येतो. टी काय आहे, पिरियडिक टाइम. पिरियडिक टाइम. ठीक आहे. आता ह्या लॉचं मीनिंग काय आहे तर याच्यामध्ये बघा, स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन, म्हणजे टी स्क्वेअर काय आहे, टी एक पिरियडिक टाइम आहे, त्याचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय असणार आहे, सेमी क्यूब ऑफ द सेमी मेजर ॲक्सिस, म्हणजे आर क्यूब असणार आहे. आणि आर काय आहे तर सेमी मेजर ॲक्सिस. आर काय आहे, सेमी मेजर ॲक्सिस आहे. ज्यावेळेस प्लॅनेट सनच्या अराउंड रिव्हॉल्व होत असताना तर तो जो प्लॅनेट आहे आणि सन ह्याच्या दोन्ही मधलं जे डिस्टन्स आहे सेमी मेजर ॲक्सिस, हे जर आपल्याला माहित असेल तर त्याच्यावरून जो पिरियडिक टाइम टी आहे तो आपल्याला काढता येतो. त्याच पद्धतीने आपण कसं लिहू शकतो, टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे ह्या जो थर्ड लॉ आहे, लॉ ऑफ पिरियड, त्याच्यावरून आपण पिरियडिक टाइम काढू शकतो. म्हणजे ज्या वेळेस प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन रिव्हॉल्व होत असताना त्याचा जो पिरियडिक टाइम आहे किंवा एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी त्याला लागणारा जो टाइम आहे पिरियडिक टाइम, तो आपल्याला या लॉ वरून काढता येतो.